रचना राजू जाधव, शाळा बाल विकास विद्यामंदिर, जोगेश्वरी पूर्व, जिल्हा मुंबई. आज मी आपणास आम्ही आमच्या शाळेत राबवलेल्या व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या भावनांशी सुसंगत असलेल्या सर्वांगीण विकासाचे मुक्तांगण या उपक्रमाची ओळख करून देणार. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक विकास करत नाही, तर त्याचबरोबर त्यांचा भावनात्मक विकास, रचनात्मक विकास आणि सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी, अनुभवाधिष्ठित, ज्ञान रचनावादी व्हावे यासाठी आम्ही विविध अध्यापन पद्धतींचा येथे वापर केलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी भरपूर संधी त्यांना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विद्यार्थ्यांची स्वतःची बलस्थाने, त्यांच्या क्षमता समजून घेणे आणि त्या क्षमतांचा विकास करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. चला तर मग पाहूया सर्वांगीण विकासाचे मुक्तांगण. Like sweets. Her granny had a jar full of sweets. She gave Priya. एक बस आहे. त्या बसमध्ये शाळेचे आहे. ही ट्रॅफिक लागलेली आहे. एक गोलगप्प्याचं दुकान आहे. Veggie in the pan, fried rye, veggie in the pan, salad in the bowl, crunch, munch, salad in the bowl, milk in the cup, sip, milk in the आपल्या तू आम्हाला फळं पाहिजे असली की झाडावरची तोडून देतोस की नाही? आणि हत्ती, तू आम्हाला पाठीवरती बसून तुमचा सगळा अड्डा दाखवतोस की नाही? हो. मग आपण एक मित्र झालं की नाही? हो. जंगल आपलं घरच आहे, कळलं? हो. आम्ही एक सगळे कुटुंब आहोत. आम्ही सर्व एक कुटुंब आहोत. छान, जोरदार टाळ्या. आपण आता एक गोष्ट ऐकली, पाहिली, बरोबर? आता आपल्याला इयत्ता 4थीला गोष्ट लिहा, बरोबर की नाही? गोष्ट लिहा असा प्रश्न येतो. तुम्ही एक गोष्ट आता प्रत्यक्ष पाहिली जंगलातली, बरोबर? मग ती गोष्ट तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहायची. स्वतःच्या शब्दात काय करायची? ती गोष्ट तुम्ही काय करायची? लिहायची आहे. चला काढा वही आणि सगळ्यांनी ती गोष्ट लिहून काढायची. गोष्ट तुम्हाला समजलेली आहे, ती गोष्ट तुम्ही काय करायची आहे? लिहून काढायची आहे. मग बघूया किती जणांना प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट, जी गोष्ट विद्यार्थ्यांनी पाहिली, स्वतः अनुभवली, ती गोष्ट विद्यार्थी लिहित आहेत. नीरज जरा हात सरक बाजूला कर. पारस हात काढ बाळा. नमस्कार, माझे नाव प्रांजल नायक. मी आज भात बनवणार आहे. सर्वात पहिले मी एक पेला तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यात मी 2 पेले पाणी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी स्टँडवर हा डबा ठेवत आहे. स्टँड मी कुकरमध्ये ठेवत आहे आणि मी कुकरचं झाकण
कोण्याकडून सामान आणलंय बघ, मोज आणि किचन मध्ये ठेव आणि बाथरूम मध्ये ठेव. 4 5 6. पप्पा हे किती किलो आहे? मला हे मीठ 1 किलो आहे. आणि ही डाळ? डाळ बाबा ही अर्धा किलो आहे. हा. या उपक्रमामुळे आपली गौरवी सामान वर्गीकरण कसं करायचं. बँकेचं पासबुक ज्याच्यात तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करता ना, जे काही म्हणजे व्यवहार करता, ते व्यवहाराची प्रिंट आहे तारखेनुसार. ओके, ते आपण इथे प्रिंट करू. हा आहे चेकला हे लोन कशासाठी घेतलं जातं? सांगा, लोन कशासाठी घेतलं जातं? कर्ज. लोन म्हणजे कर्ज. हे मिळून कुटुंबाला हातभार लावतात. अच्छा, बोला. काका, तुम्ही एका दिवसात किती कमवता? हो. ते असं सरासरी अजून काढलं नाही. खूप सुंदर प्रश्न, जोरदार टाळ्या मल्हारसाठी. छान प्रश्न विचारलाय बघा त्याने, खूप छान. हा, काका, तुम्ही हे दुकान किती वर्षापासून चालवताय? आता 12 वर्ष झाली या दुकानाला. खूप बघा किती जुनं दुकान आहे. आपल्या शाळेच्या बाजूच आहे, पण खूप जुनं दुकान आहे. जोरदार टाळ्या काकांसाठी आणि तुमच्यासाठी पण. आणि काकांना धन्यवाद म्हणा. धन्यवाद. खूप छान, खूप छान. नमस्कार करा गौरवी. जोरदार टाळ्या या बालकांसाठी. छान छान. हो म्हणून दाखव. उभं. छान. इथे विद्यार्थी शब्दचक्र स्वतः फिरवून वाक्य तयार करत आहेत. वाक्य तयार झालं का गौरांग? नाही, तयार करा. तू केलंय तयार? स्वरा दाखव, कोणतं वाक्य केलंय? आम्ही खो खो खेळतो. लिहिलंय का वाक्य तू? ताईच्या वेळी नाही का तू सांगितलंस बाबांना, ताई तुझी लाडकी